परीक्षेत घोटाळा करणारा माटेगावकर अखेर कबूल झाला. नीट परीक्षेचा पेपर फोडला म्हणून ज्याला अटक केली होती त्या शिवराज माटेगावकरच्या मागे नेमका कोणाचा हात होता? एक मोठं नाव समोर आलं. सगळ्यांना वाटलं होतं की माटेगावकर हाच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, पण त्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण होता? सगळं उघडकीस आलं जेव्हा सीबीआयने माटेगावकरच्या बँक खात्यांची आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली. जेव्हा त्याचे लाखो करोडो रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर आलं, त्यानंतर पहिला संशय वाढला होता आणि त्यातूनच तपास झाला आणि अखेर माटेगावकर फुटला. एक असं नाव समोर आलं ज्याने सगळ्या देशाला धक्का बसलाय. माटेगावकर हा फक्त मोहरा होता, त्याच्या मागे नेमका कोणाचा हात होता हे सत्य आता उघडकीस येतंय. त्याला पडद्यामागून आदेश देणारा आणि नीट सारख्या मोठ्या परीक्षेच्या मंडळामध्ये जाऊन पेपर फोडणारा नेमका कोण होता? सीबीआयने नेमका काय तपास केला आहे? कोणत्या मोठ्या व्यक्तीचं नाव याच्यात समोर आलं आहे? माटेगावकरचा आका नेमका कोण आहे? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. खरं तर या घटनेची सुरुवात 3 मे रोजी झाली होती, ज्या दिवशी 22 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. आता पेपर देऊन मुलं घरी पोहोचले होतेच की तेवढ्यात एक बातमी समोर आली. संध्याकाळी राजस्थानच्या सीकरमधील एका शिक्षकाच्या मोबाईलवर एक संशयास्पद PDF फाईल आली. या PDFमध्ये नीट परीक्षेचे संभाव्य प्रश्न म्हणजे एका प्रकारे गेस पेपर होता. आता इथूनच पहिलं प्रकरण हे राजस्थानमध्ये उघडलं, पण त्याचा जो संबंध आहे तो थेट लातूरमध्ये निघणार होता आणि एक समृद्ध नाव समोर येणार होतं की ज्याची कल्पनाच कोणी केली नव्हती. खरं तर नीटचा पेपर झाल्यावर त्या दिवशी रात्री त्या शिक्षकांनी गेस पेपरमधल्या प्रश्नांची मुख्य प्रश्नपत्रिका पाहिली. शंका त्या शिक्षकाला तिथूनच आली होती आणि त्यानंतर तपास सुरू झाला आणि आज मोठं नाव समोर आल्याचं बोललं जाऊ लागलं. त्या शिक्षकांनी माहिती स्वतःपाशी ठेवली नाही, त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार केली. राजस्थान पोलिसांकडून सुरू झालेला हा तपास प्रकरणाचे गांभीर्य पाहून सीबीआयकडे सोपवण्यात आला. NTA मध्ये खळबळ उडाली. परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा झाली. पण सीबीआयच्या रडारवर आता देशातील सर्वात मोठे कोचिंग हब आले होते. सीबीआयने तपासाचे धागेदोरे जोडत थेट महाराष्ट्रातील लातूर गाठले. लातूरमधील सर्वात प्रसिद्ध आणि ज्याच्या RCC क्लासेसच्या जाहिराती पुण्याच्या बसेसपासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसतात, तो शिवराज माटेगावकर सीबीआयच्या थेट निशाण्यावर आला. 15 तारखेला सकाळी ठीक 8:30 वाजता तेलंगणा आणि दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने माटेगावकरच्या लातूरमधील ओमकार रेसिडेन्सी येथील C1 फ्लॅटवर तसेच त्याच्या आलिशान ऑफिस आणि कोचिंग सेंटरवर एकाच वेळी धाडी टाकल्या. सीबीआयने घरात पाऊल ठेवताच माटेगावकर, त्याची पत्नी आणि आई वडील यांचे मोबाईल फोन जप्त केले. तब्बल 9 तास घराची झडती घेण्यात आली. कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमधील डिजिटल डेटा कॉपी करण्यात आला. 9 तासांच्या छाप्यामध्ये सीबीआयच्या हाती अशा काही गुप्त डायऱ्या आणि संशयास्पद बँक खात्यांचे डिटेल्स लागले ज्यांनी तपासाची दिशाच बदलून टाकली. कालपर्यंत स्वतःला निर्दोष सांगणारा माटेगावकर अचानक शांत झाला, कारण त्याच्या खात्यावर झालेल्या लाखो रुपयांच्या व्यवहारांचा हिशोब सीबीआयच्या टेबलवर पडला होता. लातूरमधील छाप्यांनंतर सीबीआयने माटेगावकरला तात्काळ पुण्याच्या सीबीआय कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले. त्यानुसार रविवारी संध्याकाळी माटेगावकर पुण्यात हजर झाला. सोमवारची संपूर्ण रात्र माटेगावकरसाठी काळ रात्र ठरली. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला एका बंद खोलीत समोरासमोर बसवून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुझ्याकडे 23 एप्रिललाच म्हणजेच परीक्षेच्या 10 दिवस आधी टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका कशी आली? तू ती प्रश्नपत्रिका कोणाकोणाला पाठवली? त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ती फोनमधून का डिलीट केली? अशा एकामागून एक येणाऱ्या धारदार प्रश्नांमुळे माटेगावकरचा थरकाप उडाला. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, पण सीबीआयने जेव्हा त्याच्या फोनमधून रिकव्हर केलेला डेटा आणि डिलीट झालेली प्रश्नपत्रिका त्याच्या समोर ठेवली तेव्हा त्याचा धीर सुटला आणि त्याने या रॅकेटमधील इतर साथीदारांची नावे घेण्यास सुरुवात केली. या तपासात आधीच पुण्यातून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेला अटक करण्यात आली होती. मनीषा वाघमारेचे धागेदोरे लातूरच्या प्रतिष्ठित दयानंद कॉलेजमधील केमिस्ट्रीचे प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्याशी जुळले होते. कुलकर्णी आणि माटेगावकर हे जुने सहकारी होते. कुलकर्णीने पूर्वी माटेगावकरच्या क्लासमध्येच केमिस्ट्री शिकवले होते. नंतर त्यांच्यात वाद झाले, पण काही वर्षांपूर्वी हे गणित पुन्हा जुळले. PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे हे प्राध्यापक नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA मध्ये नीटचा पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत सामील होते.
कुलकर्णीला NTA-मध्ये ही महत्त्वाची जिम्मेदारी मिळवून देण्यासाठी स्वतः माटेगावकर सरांनी आपले मोठे राजकीय आणि प्रशासकीय कॉन्टॅक्ट्स वापरले होते, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. NTA-मध्ये थेट आपली माणसे पेरण्याइतपत माटेगावकरची ताकद होती की त्याच्या मागे उभी असणारी ती अदृश्य शक्ती हे सगळं घडवून आणत होती. CBIच्या अधिकृत ग्राउंड्स ऑफ अरेस्टनुसार हा केवळ एक पेपर लीक नव्हता, तर NTA-च्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रचलेला एक प्रचंड मोठा गुन्हेगारी कट होता. सोमवारी संध्याकाळी 5:15 वाजता माटेगावकरला अधिकृतपणे अटक दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्याला दिल्लीच्या विशेष CBI कोर्टात हजर करण्यात आले. CBIने कोर्टात सांगितले की माटेगावकर हा या टोळीचा अत्यंत सक्रिय सदस्य आहे. त्याने केवळ स्वतःच्या मुलासाठीच, ज्याने यंदा 12वीची परीक्षा दिली होती, पेपर मिळवला नव्हता, तर तो अनेक ठराविक लोकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटला होता. या बदल्यात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाली होती. माटेगावकरच्या RCC क्लासेसचा वार्षिक टर्नओव्हर 100 कोटींच्या घरात आहे. ट्युशन एरियामधील ज्या शासकीय जागा उद्योग भवनासाठी लीजवर होत्या, त्या लीज संपल्यानंतर शासनाकडे जाणे आवश्यक असताना माटेगावकरने त्या कोट्यवधी रुपये मोजून विकत घेतल्याची चर्चा लातूरमध्ये आहे. या अथांग पैशांचे स्रोत आणि लाख पोखरणचे संशयास्पद व्यवहार पाहता आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाची EDची एंट्री निश्चित झाली आहे. माटेगावकरच्या क्लासमध्ये एक अत्यंत गुप्त आणि VIP बॅच चालवली जायची, जिचे नाव होते प्लॅटिनम बॅच. या विशेष बॅचमध्ये केवळ उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी, बडे पत्रकार, पोलीस अधिकारी आणि वजनदार राजकीय नेत्यांच्या मुलांनाच प्रवेश दिला जायचा. या बॅचची फी सामान्य विद्यार्थ्यांच्या कल्पनेपलीकडची असायची. कागदोपत्री केवळ 2 ते 3 हजार विद्यार्थी दाखवणारा माटेगावकर प्रत्यक्षात 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना शिकवायचा आणि या प्लॅटिनम बॅचच्या विद्यार्थ्यांना हमखास मेरिटमध्ये आणण्यासाठीच हा नीटचा पेपर आधीच मागवण्यात आला होता का, या दिशेने CBIचा कसून तपास सुरू आहे. माटेगावकरच्या या कृत्यामुळे लातूर पॅटर्नला कलंक लागला असून संतप्त शिवसैनिकांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्या क्लासवर शाहीफेक करत आंदोलने केली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा शेवट इथेच होत नाही, तर खरा सस्पेन्स आत्ता सुरू झाला आहे. प्राध्यापक शिवराज माटेगावकर याला न्यायालयाने 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली असून त्याच्यावर गुन्हेगारी कट रचणे कलम 612, पुरावे नष्ट करणे कलम 238, फसवणूक कलम 384 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अत्यंत कडक कलमे लावण्यात आली आहेत. CBIने स्पष्ट केले आहे की माटेगावकर अद्यापही त्या मुख्य व्यक्तीचे नाव पूर्णपणे सांगण्यास कचरत आहे, ज्याच्या इशाऱ्यावर हे संपूर्ण रॅकेट चालत होते. माटेगावकरच्या अटकेने केवळ हिमनगाचे एक टोक समोर आले आहे. ज्या मोठ्या नावाने अख्खा देश हादरला आहे, त्या किंगपिनपर्यंत CBIचे हात पोहोचले आहेत. पण राजकीय दबाव आणि या व्यवहारांचे आंतरराज्यीय जाळे पाहता CBI अत्यंत सावध पावले टाकत आहे. हा तपास जसजसा पुढे जाईल तसतसे नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA-मध्ये आणखी कोणते बडे अधिकारी निलंबित होणार, माटेगावकरच्या प्लॅटिनम बॅचमध्ये कोणत्या बड्या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मुलांचे रिझल्ट्स रोखले जाणार, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा खेळ गेल्या किती वर्षांपासून सुरू होता याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. जोपर्यंत CBI या प्रकरणाचा अंतिम तपास अहवाल सादर करत नाही, तोपर्यंत या महाघोटाळ्याचा मुख्य पडद्यामागचा सूत्रधार आणि त्याचे थेट दिल्ली मुंबईतील कनेक्शन काय आहे, हा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहणार आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या स्वघोषित शिक्षण सम्राटाचा खरा चेहरा आता पूर्णपणे बेनकाब झाला आहे. पण पडद्यामागचा महामेरू कोण हे पाहणे अजून बाकी आहे. तर मित्रांनो, हा होता CBIच्या तपासातून समोर आलेला आतापर्यंतचा सविस्तर रिपोर्ट. पण या संपूर्ण प्रकरणाकडे एक सहज नागरिकाने, एक पत्रकार म्हणून पाहताना काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि शक्यता समोर येतात, ज्यावर आज आपण इथे उघडपणे चर्चा करणार आहोत. पहिली शक्यता अशी वर्तवली जात आहे की माटेगावकर हा या संपूर्ण महाघोटाळ्याचा केवळ एक फ्रंटमॅन असू शकतो का? कारण NTA-मध्ये थेट प्रश्नपत्रिका सेट करणारा, कमिटीपर्यंत स्वतःची माणसं पोचवणं, हा एक प्राध्यापकाची किंवा कोचिंग क्लास चालवणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक ताकद असू शकत नाही. त्याच्या मागे नक्कीच एखादा मोठा राजकीय वर्धहस्त किंवा प्रशासकीय लॉबी असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याआधीही वैद्यकीय परीक्षांच्या बाबतीत जे संशयास्पद निकाल समोर आले होते, त्यामागचे हे रॅकेट सक्रिय होत आहे का? हा खेळ केवळ याच वर्षापुरता मर्यादित आहे की गेली अनेक वर्षे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची असाच खेळ खेळला जात होता, याची केवळ शक्यता आता तपासून नष्ट होत नाही. पण मित्रांनो, इथे गोष्ट समजून घेतली पाहिजे. हा संपूर्ण विश्लेषण रिपोर्ट सध्या समोर आलेल्या प्राथमिक माहितीवर आणि तपासाच्या आधारे वर्तवलेल्या शक्यतांवर आधारित आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला दोषी ठरवत नाही आहोत. कायद्यानुसार जोपर्यंत कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत या केवळ आणि शक्यता आहे. CBIचा अंतिम अहवाल
आल्यानंतरच या प्रकरणाचा खरा न्याय सर्वांसमोर येईल. पण या संपूर्ण प्रकरणामुळे प्रामाणिकपणे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या त्या लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचं काय? ज्यांच्या स्वप्नाचा झालेला हा चक्काचूर कसा भरून निघणार? लातूर पॅटर्न सारख्या एका पवित्र शैक्षणिक परंपरेला लागणारा हा डाग खरंच पुसला जाईल का? आता मला तुमच्याकडून काही जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण घोटाळ्यामागे खरी अदृश्य शक्ती कोण असू शकते? ही केवळ माटेगावकरची वैयक्तिक डाव होती की यामागे खरंच एखादा मोठा राजकीय महामेरू दडलेला आहे? तुमची जी काही प्रामाणिक मतं असतील ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे या विषयाला अधिक वाचा फुटू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, पालकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच खळबळजनक विश्लेषणासह. तोपर्यंत पाहत राहा. धन्यवाद.